पाणीपुरीसाठी लागणारी गोड आंबट चटणी, तिखट पाणी आणि आलूचा मसाला कसा बनवायचा हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा मिरे मी टाकून घेतलेले आहे। आता हे जिरे आणि मिरे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। यामुळे पाणीपुरीच्या तिखट पाण्याला आणि गोड चटणीला सुद्धा खूप छान टेस्ट येते। तुमच्याकडे जर धने पावडर नसेल तर इथे तुम्ही धने सुद्धा टाकू शकता। हे भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद केलेला आहे। आता हा मसाला थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेला आहे। आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर बारीकसर वाटून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे। बटाट्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे मोठ्या आकारामध्ये कट करत आहेत। हे बटाटे आपण कुकरमध्ये टाकून 1 शिटी करून घेऊया। पाणीपुरीसोबत खाण्यासाठी आपल्याला बटाट्याचा मसाला सुद्धा हवा असतो। यासाठी 2 बटाटे मी मोठ्या आकारात कट केलेले आहेत। कुकरमध्ये 2 बटाटे टाकल्यानंतर त्यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे आणि गॅसवरती ठेवून 2 शिट्या करून घेऊया। 2 शिट्या झालेल्या आहेत आणि बटाटेसुद्धा छान असे थंड झालेले आहेत। थंड झालेल्या बटाट्याच्या आपण साली काढून घेऊया आणि हा बटाटा छान असा हाताने मॅश करून घेऊया। इथं आपण चिंचेची गोड चटणी बनवणार आहोत। यासाठी अर्धा कप इतकी चिंच घेतलेली आहे आणि ही चिंच सर्वात आधी आपल्याला धुवून घ्यायची आहे, कारण याला धूळ वगैरे लागलेली असते। यासाठी ही चिंच मी जुनी घेतलेली आहे। या चिंचेमधलं बी मी बाजूला आधीच काढून घेतलेलं आहे। आता ही चिंच आपल्याला शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे पहिल्यांदा स्वच्छ अशी धुवून घ्यायची। आता एका पातेल्यामध्ये आपण चिंच टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण 1 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। चिंच मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। मला हे चिंच शिजवण्यासाठी 5 मिनिटं लागलेले होते। 5 मिनिटांनंतर अशा पद्धतीने ही चिंच शिजून तयार आहे। बघू शकता किती छान अशी ही चिंच शिजलेली आहे। चिंच थोडीशी थंड झाली की आपल्याला गाळून घ्यायची आहे। यासाठी इथे मी एक गाळणी घेतलेली आहे आणि त्याखाली एक बाउल ठेवलेला आहे। हा चमचा आपल्याला चाळणीवरती अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे, त्यामुळे चिंचेचा पूर्ण गर आपल्या बाउलमध्ये येतो आणि चिंचेला लागलेला सर्व एक्स्ट्रा भाग आपल्या चाळणीवरतीच राहतो। यासाठी हे गाळून घ्यायचं आहे। बघा, छान अशी आपली चिंचेची चटणी तयार आहे। ही चटणी तुम्ही भेळमध्ये सुद्धा टाकून खाऊ शकता किंवा जेव्हा खस्ता पापडी बनवता तेव्हासुद्धा या चटणीचा वापर तुम्ही करू शकता। आता यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत। चटणी तुम्हाला कितपत गोड हवी त्यानुसार गूळ टाकायचा आहे। इथे मी 150 ग्रॅम इतका गूळ या चटणीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा चटणी आपण गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत। सर्वात आधी जिरे पावडर आणि मिरे पावडर टाकून घेतलेली आहे। नंतर यामध्ये चाट मसाला टाकलेला आहे। नंतर यामध्ये आपण काळं मीठ टाकलेलं आहे। नंतर यामध्ये आपण लाल तिखट टाकलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खरं बघितलं तर या मसाल्यांचं काहीच प्रमाण नसतं। हे सर्व मसाले आपल्याला आपल्या आवडीनुसार टाकायचे असतात। तरीसुद्धा या सर्व साहित्याची नोंद मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। चटणी तयार झाल्यावर एकदा चटणी चेक करून घ्यायची। जर तुम्हाला काही मसाला कमी जास्त वाटला तर तुम्ही पुन्हा यामध्ये टाकून घेऊ शकता। मी सुद्धा यामध्ये चाट मसाला आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण पाणीपुरीचं तिखट पाणी बनवूया। यासाठी अर्धी वाटी कोशिंबीर घेतलेली आहे आणि अगदी थोडा इथे मी पुदिना वापरलेला आहे। 5 ते 6 इथे हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे। 1 इंच अद्रक इथे कट करून वापरलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपण हे छान असं मिक्सरवरती वाटून घेऊया। फार जास्त पाणी टाकायचं नाही, कारण नंतर आपण पाणी यामध्ये टाकणार आहोत।
बघा, अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे. वाटल्यानंतर आपल्याला हे एकदा चाळणीने गाळून घ्यायचं आहे. चाळणीने गाळल्यानंतर अशा पद्धतीचा मसाला चाळणीवरती राहतो. अशा पद्धतीचा मसाला आपल्याला फेकून द्यायचा नाही. हा मसाला आपण बटाट्याच्या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत. यामुळे बटाट्याच्या मसाल्यालासुद्धा छान अशी टेस्ट येते. चाळणीवरती राहिलेला मसाला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तिखट पाणी बनवणार आहोत. आता इथे तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता. तुम्हाला किती पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी इथे टाकून घेऊ शकता. आता या पाण्यामध्ये जिरे आणि मिरेपूड घातलेली आहे. नंतर धनेपूड घातलेली आहे. नंतर यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे. आणि नंतर यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घातला आहे. नंतर आपण यामध्ये चाट मसाला घातलेला आहे. अगदी शेवटी यामध्ये आपण साधं मीठ घातलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर एकदा पाणी चेक करायचं आहे. जर काही कमी वाटत असेल तर ते पुन्हा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तिखट पाणी बनवताना चाळणीवरती उरलेला मसाला आपण या बटाट्यामध्ये टाकून घेऊया आणि हाताच्या पद्धतीने छान असा मिक्स करून घेऊया. यामध्ये फार जास्त मसाले मीठ टाकले नाहीत, फक्त मीठ टाकलं आहे आणि हा मसाला छान असा मॅश करून घेतलेला आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी मसालेसुद्धा टाकू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.